मित्रांनो, कल्पना करा, जर भविष्यात सह्याद्रीचं रूपांतर हिमालयात झालं तर काय होईल. आजची आपली कथा ही अशाच कल्पनांवर आधारित आहे. अरबी समुद्रातील एका गुप्त बेटावर बनवलेल्या त्या अवाढव्य भुयारी बोगद्यात सध्या कमालीची अस्वस्थता पसरली आहे. बाहेर प्रलय सुरू होऊन कितीतरी दिवस उलटलेत याचे कोणाकडेही अचूक गणित नाही आहे. बोगद्याच्या भिंतींना अजूनही भूकंपाचे अधूनमधून धक्के बसत आहेत. काही लोक कोपऱ्यात बसून शून्यात नजर लावून आहेत, तर काही जण आणखी किती दिवस इथे कोंडून राहावं लागणार या विचाराने व्याकुळ होत आहेत. ही टनल भूकंप आणि त्सुनामीपासून संरक्षण मिळावे याच उद्देशाने बनवली गेली होती, पण परिस्थिती कल्पनेपलीकडे गेली आहे. आफ्रिकेचा एक प्रचंड मोठा भूखंड तुटून वेगाने भारताच्या दिशेने सरकत आहे हे त्यांना शेवटच्या रेडिओ संदेशात कळले होते. त्यानंतर झालेल्या महाभयंकर गडगडाट आणि जमिनीची झालेली उलटापलट त्यांनी फक्त अनुभवली आहे. या बोगद्यात पोहोचलेल्या काही व्यक्तींची कथा मात्र या भूकंपापेक्षाही अधिक थरारक आहे. डॉक्टर मीरा देशमुख हिने अनेक वर्षांपूर्वीच आफ्रिकन भूखंडाच्या हालचालीवरून मोठ्या आपत्तीची शक्यता वर्तवली होती. तिनेच तिच्या धाडसी भाऊ अर्जुन आणि काही विश्वासू मित्रांच्या मदतीने या गुप्त बोगद्याची योजना आखली होती. जेव्हा भूकंपाचे पहिले तीव्र धक्के बसू लागले तेव्हा मीरा मुंबईत एका परिषदेत होती. तिने त्वरित अर्जुनशी संपर्क साधून तिला आणि इतर काही जणांना बेटावरच्या बोगद्याकडे नेण्यास सांगितले. परंतु मुंबई आणि आसपासच्या परिसरात भूकंपाने हाहाकार माजवला होता. इमारती पत्त्यासारख्या कोसळत होत्या, रस्ते दुभंगत होते आणि समुद्रातून उसळणाऱ्या महाकाय लाटा शहराला गिळंकृत करत होत्या. मीरा आणि अर्जुन कसेबसे मुंबईच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचले, जिथे सलीमभाई आपल्या छोट्या मच्छीमार बोटीसह त्यांची वाट पाहत होते. सलीमभाईंनी आपल्या आयुष्यात अशी वादळे कधीच पाहिली नव्हती. डॉक्टर मॅडम, समुद्र खवळलाय, लाटा नाही, पर्वत एवढे डोंगर येत आहेत समुद्रातून, त्यांनी थरथरत्या आवाजात सांगितले. त्यांच्यासोबत एका कोसळत्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून वाचलेली 7 वर्षांची छोटी रिया होती, जिचे आईवडील भूकंपात नाहीसे झाले होते. त्यांच्या छोट्या बोटीतून हा प्रवास मृत्यूशी झुंजण्यासारखा होता. आकाशातून विजा कडाडत होत्या, ढगांचा गडगडाट भूकंपाच्या आवाजात मिसळून एक भयानक संगीत तयार होत होतं. बोटीला कधी समुद्राच्या खोल गर्तेत ओढले जाई, तर कधी महाकाय लाटांच्या शिखरावर फेकले जाई. रिया भीतीने मीराला बिलगून होती. अर्जुन बोटीचे सुकाणू घट्ट पकडून होता आणि सलीमभाई आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांना दिशा दाखवत होते. अनेक वेळा त्यांना वाटले की आता त्यांचा शेवट होईल, पण जिद्दीने आणि एकमेकांच्या साथीने त्यांनी तो जीवघेणा प्रवास पूर्ण केला आणि कसेबसे त्या बेटाच्या बोगद्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. ही टनल भूकंप आणि त्सुनामीपासून संरक्षण मिळावे यासाठी बनवली गेली होती, पण काही सुविधा राहूनच गेल्या होत्या. त्या सर्वांना इथे राहण्याशिवाय पर्यायच नव्हता. अपुरे अन्न, पाणी, सुविधा, वेळ किती जातोय काही कल्पना नाही. बाहेरचे भूकंपाचे हादरे अजून चालूच आहे. हळूहळू बोगद्याच्या दरवाजा बाहेरचे कंपन थांबते. अनेक दिवसानंतर बाहेर सर्व काही शांत झाल्याचा भास होतो. धडधडत्या काळजासह ही माणसे बोगद्याचा मुख्य दरवाजा हळूहळू उघडतात. बाहेर पाऊल ठेवतात, त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. ते आता एका उंच टेकडीवर आहे, जिथून खोल खोल दऱ्या दिसत आहेत. कालपर्यंत जिथे उष्ण कटिबंधीय हवामान आणि नारळाची झाडं होती, तिथे आज सर्वत्र पांढरी शुभ्र चादर पसरली आहे. डोळ्यांना दिसेल तिथपर्यंत फक्त बर्फ आणि बर्फ दिसत आहे. ही माणसे ज्या बेटावर होती तो भाग आता चक्क एका उंच पर्वत शिखरासारखा वाटत आहे. आफ्रिकेचा भूखंड वेगाने धडकल्यामुळे जमिनीवर प्रचंड दाब निर्माण झाला आणि ते बेट जणू काही सह्याद्रीचाच एक भाग झालंय. सह्याद्रीची रांग कित्येक हजार फूट वर उंचवली गेली आहे. ज्या बाजूला निळाशार अरबी समुद्र होता, तिथे आता महाकाय डोंगरदऱ्या दिसत आहेत. आफ्रिकेचा भाग भारताला जोडला गेल्याने समुद्र कायमचा नाहीसा झाला असून तिथे एक नवीन खंड तयार झाला आहे. वातावरण इतके थंड झाले आहे की श्वास घेणंही कठीण होत आहे. सह्याद्री आता नवा हिमालय बनला असून तिथे सतत हिमवर्षाव होत आहे. आजूबाजूला पाहताना त्यांना जाणवते की जगाचा नकाशा पूर्णपणे बदलला आहे. कोकणाच्या किनारपट्टीचा जणू काही काश्मीर झाला आहे. ज्या मुंबईसारख्या शहरात लाखो लोक राहत होते, ती आता जमिनीच्या शेकडो फूट खाली काढली गेली आहेत किंवा नव्या पर्वताच्या उदरात गडप झाली आहेत. निसर्गाचे हे रौद्ररूप पाहून ती माणसे सुन्न होतात. मीरा भूगर्भशास्त्रज्ञ असूनही या बदलाची कल्पना तिला नव्हती. अर्जुन, सलीमभाई आणि रिया एकमेकांकडे पाहतात. त्यांच्या डोळ्यात भविष्याची चिंता स्पष्ट दिसत असते. आपण जिवंत आहोत याचा आनंद मानावा की अनोळखी गोठलेल्या जगात कसे जगावे या विवंचनेत ती सर्वजण तिथेच उभी राहतात.
बाहेरची ती भयान शांतता आणि बर्फाचा कडाका त्यांना सांगत असतो की मानवी इतिहास संपून आता पृथ्वीच्या एका नवीन युगाला सुरुवात झाली आहे आणि ही कथा इथे संपते. तसं पाहिलं गेलं तर कोकणातल्या काही गोष्टी उद्ध्वस्त झाल्यात तरी एक नवीन हिमालयीन सुंदरतेची शांततेची नवीन देणही या भागाला मिळाली. मित्रांनो, तुम्हाला या कथेतल्या कोणत्या काल्पनिक गोष्टी आवडल्या किंवा आणखी कोणकोणते बदल या कथेत करावेसे वाटतात हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.